ब्राह्मण सभा करवीर, महालक्ष्मी बँक आणि तेंडुलकर परिवाराच्या वतीनं कोल्हापूरमध्ये तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे। रविवारी संध्याकाळी पर्यटन क्षेत्रातील मान्यवर आत्माराम परब यांची बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली। पर्यटन क्षेत्राला मोठा प्रतिसाद मिळतोय, पण निसर्ग वैभव आणि पर्यावरण टिकवायचं असेल तर पर्यटकांच्या संख्येवर शिस्तबद्ध नियंत्रण आणावं लागेल। तसंच पर्यटनाला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा असं मत परब यांनी व्यक्त केलं। रविवारी संध्याकाळी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झालेल्या व्याख्यानमालेत मुंबईच्या ईशा टूर्सचे संचालक आत्माराम परब यांची प्रकट मुलाखत झाली। बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी ही मुलाखत घेतली। प्रारंभी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक अंबर्डेकर यांनी स्वागत केलं। श्रीकांत हेर्लेकर यांनी परब यांची ओळख करून दिली। त्यानंतर प्रकट मुलाखतीला सुरुवात झाली। जगातील 100 देशांची भ्रमंती केलेल्या आत्माराम परब यांनी 55,000 पर्यटकांना आजवर सहलीचा आनंद दिलाय। प्रामुख्याने लेह लडाख आणि हिमालयाच्या सहली करणाऱ्या आत्माराम परब यांनी पर्यटकांनी घ्यावयाची काळजी, त्यांच्या कामाची पद्धत याबद्दल माहिती दिली। निसर्गाशी जवळीक आणि फिरण्याची आवड असल्याने कस्टम विभागातील नोकरी सोडून स्वतःची टूर कंपनी सुरू केली असं परब यांनी सांगितलं। गेल्या 10 वर्षातील पर्यटन क्षेत्रातील बदल, पर्यटकांची वाढती संख्या याबद्दलही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। प्रवाशांची संख्या वाढतीये ही चांगली गोष्ट आहे, पण विशिष्ट कालावधीत हजारो पर्यटक लेह लडाख सारख्या ठिकाणी येतात। त्यातून पायाभूत सुविधांवर ताण येतो, शिवाय निसर्ग रचनेला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही प्रसिद्ध पर्यटन स्थळावर एका दिवशी किती लोकांनी यावं याबाबत काही नियमावली असावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। तसंच पर्यटनाला उद्योगाचा दर्जा मिळावा, पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली। यावेळी ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, नंदकुमार मराठे, जयंत तेंडुलकर, श्रीकांत लिमये यांच्यासह श्रोते उपस्थित होते।